स्वामी म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमची इच्छा पूर्ण व्हावी किंवा तुम्हाला जी काही समस्या असेल त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडावा, त्यासाठी तुम्हाला स्वामींना नवस बोलायचा आहे का? पण तो कसा बोलावा तो आपल्याला माहीत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींना आपण कशा प्रकारे नवस करतो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. 31 मार्च 2025ला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि 26 एप्रिल आहे स्वामी महाराजांचा स्मरण दिन. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंसिद्ध आहेत. भक्तांच्या हाकेला स्वामी नेहमी धावून येतात. भक्त अडचणीत असेल, भक्त समस्येत असेल तर भक्तांनी जर हृदयातून स्वामींना हाक दिली तर स्वामी महाराज त्या भक्तांच्या, त्या सेवेकऱ्यांच्या हाकेला नक्कीच धावून येतात. असा बऱ्याच सेवेकऱ्यांचा अनुभव आहे. आपल्या समस्या काही केल्या संपत नाहीत, अडचणी काही थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. कठोर परिश्रम करूनही काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा होते. आयुष्यात प्रगती व्हावी, मनातील इच्छा पूर्ण व्हावी, कुटुंबाचे कल्याण व्हावे, मुलांची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो. परंतु अनेकदा अडचणी काही संपत नाहीत, समस्या काही संपत नाहीत. एकमेकाच्या मागं त्या समस्या या येतच असतात. प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव नुसता मेटाकुटीला येतो. प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरीही अडचणी थांबत नाहीत. शेवटी पदरी निराशाच पडते. तेव्हा आपले आराध्य दैवत यांना शरण जाऊन नवस बोलला जातो. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात. स्वामी महाराज भक्तांच्या हाकेला धावून जातात, अडचणी सोडवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती ते आपल्या भक्तांना देतात. स्वामी अशक्य ही शक्य करून दाखवतात. अशी अनेक भक्तांची, भाविकांची श्रद्धा आहे. शेकडो भाविक या अनुभवातून गेलेले सुद्धा आहेत. स्वामींना नवस कसा बोलला जातो तर आज आपण पाहणार आहोत. घरच्या घरीच स्वामींना नवस कसा करावा, यासाठी काय करावे. तर सर्वप्रथम सांगायचं झालं तर आपल्याला नवस बोलण्यासाठी मोठी पूजाही करायची नसते किंवा हवनसुद्धा करायची गरज नाही. स्वामींना साधेपणा खूप आवडतो. सतत नित्यक्रम आपण सकाळी उठले तर आपले स्नान वगैरे आपण आटपायचं किंवा दुपारी जर तुम्हाला सेवेला बसायचं असेल तर सेवा करण्या अगोदर हातपाय तुम्ही स्वच्छ धुवून स्वामीच्या मूर्तीपुढे बसायचं आहे. घरात मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथं जाऊन अगरबत्ती दिवा तुम्ही लावायचा आहे. स्वामीपुढे मनापासून प्रार्थना करायची आहे. स्वामीपुढे हात जोडून तुमचं जे काही मागणं आहे, तुमची जे काही इच्छा आहे, तुमचं जे काही गाराणं आहे ते स्वामी महाराजापुढं तुम्हाला मांडायचं आहे. स्वामीला तुम्हाला साकडं घालायचं आहे आणि जो काही नवस तुम्हाला बोलायचा आहे तो बोलावा. स्वामींना आपल्या मनातील इच्छा बोला. हा नवस तुम्ही स्वामींच्या मठात जाऊन किंवा केंद्रात जाऊन किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्ही हा नवस बोलू शकता. असं काही नाही. फक्त नारळ हातात घ्या, मग स्वामीला तुमची इच्छा सांगा, तुम्ही काय सेवा करणार ते पण सांगा आणि नंतर तुमचा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार आहात हे सांगायला तुम्ही विसरू नका. नवस पूर्ण झाल्यावर किंवा इच्छा पूर्ण झाल्यावर तो नवस शक्यतो लवकरात लवकर फेडण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा. स्वामीपुढे तुम्ही नतमस्तक व्हा. तुम्हाला ज्या गोष्टी शक्य आहेत त्याच गोष्टीचा तुम्हाला नवस तिथं बोलायचा आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टीचा म्हणजे तुम्ही स्वामीला देणार असं तुम्ही नवस बोलू नका. कारण स्वामी महाराज म्हणतात, माझ्याकडे घ्यायला काही नाही, मी फक्त इथं लंगोटीवर बसला आहे, जे काय आहे ते सर्व तुमचे. म्हणून स्वामीला फक्त तुम्ही श्रद्धेनं नवस बोला. मोठ्या गोष्टींचा तुम्ही भाव आणू नका. नवस इच्छा पूर्ण झाल्यावर शक्य असेल तर अक्कलकोटला स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला तुम्ही नक्कीच जाऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वामींना जो काही नवस बोललात आणि तो जर पूर्ण झाला तर तो नवस फेडण्यासाठी तुम्ही उशीर करू नका. नाहीतर तुमच्या आयुष्यात
अडचणी आणि समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट तुम्ही चुकू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेनं तुम्ही शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस तुम्ही बोलू नका. अंतर्मनातून श्रद्धेनं विश्वासानं तुम्ही हा नवस बोला. स्वामींना सर्वात आवडती सेवा म्हणजे काय तर स्वामी सेवा. ती तुम्ही चालू ठेवा. नामस्मरण तुम्ही चालू ठेवा. स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पठण करा. तारक मंत्राचं पठण करा. जे काही शक्य होईल तेवढी तुम्ही स्वामी सेवा नक्कीच करा. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे त्या घटकावर अवलंबून आहे. तुम्ही नवस काय बोलला आहात, किती निष्ठेनं, किती श्रद्धेनं आणि किती विश्वासानं बोलला आहात. स्वामीवर तुमची किती श्रद्धा आहे, स्वामीवर तुमचा किती विश्वास आहे. स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करतात. तुम्ही सदाचारी आहात का, हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. म्हणजे तुम्हाला जो काही तुम्ही नवस बोलला तो नवस पूर्ण व्हायला तुम्हाला तेवढा टाईम हा नक्कीच लागेल. हे आता बऱ्याच वेळा काय होतं, तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ येणं आवश्यक आहे. तुम्ही जो काही नवस बोलला तो योग्य वेळीच तुम्हाला स्वामी महाराज ते देण्याचा प्रयत्न करतात. कारण तुम्हाला जे काही चांगलं असतं ते स्वामी महाराज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्याला काही वेळा असं वाटतं की महाराजांनी मला ते दिलं नाही, परंतु पुढं चालून तीच गोष्ट आपल्यासाठी चांगली नसते. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपला स्वामी महाराजावरचा विश्वास हा दृढ होत जातो. तसंच आहे, योग्य वेळ येण्याची वाट पहा. कारण असं म्हणतात की सब्र का फल मीठा होत आहे. त्यामुळं नवस पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करा. खूप आवश्यक आहे. तुमच्या प्रयत्नांना आणि कष्टांना स्वामी महाराज नक्कीच बळ देत आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा. कारण प्रयत्नाशिवाय काही होत नाही असं म्हणतात. प्रयत्न करता वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असे काहीतरी म्हण आहे. थोडी चुकली असेल, परंतु आपण जर प्रयत्न केलं तर वाळूतून सुद्धा तेल गळतं. याचा अर्थ आहे म्हणजे आपल्याला प्रयत्न किती करावं लागेल हे आपल्या भक्तीवर, आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे. त्यात काही शंका नाही. तुम्ही प्रयत्न करा, कष्ट करा. स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच त्याचं फळ देतील, यात काही शंका नाही. त्यामुळे पूर्ण श्रद्धेनं आणि पूर्ण भक्तीनं तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करा. बघा, स्वामी महाराज तुम्हाला खूप काही देतील की तुम्हाला मागायलाही काही उरणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.